नमस्कार. तोंड कोरडं पडणं हा तसा खूप कॉमन त्रास आहे, नाही का? पण याकडे दुर्लक्ष करणं ते मात्र खूप गंभीर ठरू शकतं. तर आज आपण झेरोस्टोमिया म्हणजेच या समस्येबद्दल जरा सविस्तरपणे बोलूया. असं कधी होतं का की रात्री शांत झोप लागलेली असते आणि अचानक घसा कोरडा पडून जाग येते? किंवा असं कधी जाणवतं का की बोलताना जीभ टाळूला चिकटल्यासारखी वाटते? आणि हे तर खूपच कॉमन आहे. भरपूर पाणी प्यायलं तरी तहान भागतच नाहीये. असं कधी झालंय का? बरं, ह्यापैकी काहीही अनुभवले असेल ना, तर हे फक्त उन्हाळ्यामुळे किंवा कमी पाणी प्यायल्यामुळे होतंय असं समजू नका. ह्यामागे एक एक मेडिकल कारण असू शकतं. याला मेडिकल भाषेत म्हणतात झेरोस्टोमिया. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. तोंडात लाळ तयार होण्याचं प्रमाण कमी होणं. आणि हो, हे अजिबात साधं नाहीये. याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अच्छा, मग प्रश्न येतो की ही लाळ कमी का होते? काय आहेत याची मुख्य कारणं? चला बघूया. याची कारणं तशी बरीच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस. मग येतात काही औषधांचे साईड इफेक्ट्स. अनेकांना सवय असते तोंडाने श्वास घ्यायची, तेही एक कारण आहे. आणि हो, खूप जास्त चहा, कॉफी किंवा अल्कोहोल घेत असाल तर तेही एक कारण असू शकतं. आता डायबिटीसचा संबंध कसा आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. होतं काय की रक्तातली साखर वाढली की लघवीला जास्त होते. साहजिकच शरीरातलं पाणी कमी होतं, म्हणजे डिहायड्रेशन होतं आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे तोंड कोरडं पडतं. खरं तर अनेकदा हे मधुमेहाचं पहिलं लक्षण असू शकतं, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त डायबिटीसच नाही, आपण रोजच्या आयुष्यात काही गोळ्या घेतो, जसं की बीपीसाठी, डिप्रेशनसाठी किंवा साध्या ॲलर्जीसाठी. या गोळ्यांमुळे सुद्धा लाळ तयार करणाऱ्या ज्या ग्रंथी असतात ना, त्यांचं काम एकदम स्लो होऊ शकतं. म्हणजे तोंड कोरडं पडण्याचं कारण आपल्या मेडिसिन बॉक्समध्येही असू शकतं. ओके, आता जरा गैरसमज आणि सत्याबद्दल बोलूया, कारण या बाबतीत बरेचसे गैरसमज पसरलेले आहेत. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया. लाळ म्हणजे फक्त पाणी नाहीये, अजिबात नाही. ती आपल्या तोंडासाठी एक नॅचरल माउथवॉश आहे. ती बॅक्टेरियाशी लढते, दातांचं संरक्षण करते, म्हणजे तिचं काम खूप मोठं आहे. सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे खूप पाणी प्या, म्हणजे सगळं ठीक होईल. पण खरं सांगायचं तर हे अर्धसत्य आहे. पाण्यामुळे तोंडाला तात्पुरता ओलावा नक्की मिळतो, पण ते लाळेची जागा नाही घेऊ शकत. का? कारण लाळेमध्ये जे महत्त्वाचे एन्झाईम्स असतात ते पाण्यात कुठे असतात? आणि पाणी प्यायल्यानं लाळग्रंथी काही लगेच सक्रिय होत नाहीत. आणि दुसरा, त्याहूनही मोठा गैरसमज की अरे तोंडच तर कोरडं पडले, काय एवढं? पण हे खूप चुकीचं आहे. खरं तर लाळेचं संरक्षण नसेल ना, तर दातांना इतक्या वेगाने कीड लागू शकते आणि तोंडाला इतकी तीव्र दुर्गंधी येऊ शकते की विचारू नका. त्यामुळे हा त्रास अजिबात किरकोळ नाही. मग आता यावर उपाय काय? घाबरून जायचं कारण नाहीये. चांगली गोष्ट ही आहे की लाळेचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काही सोपे आणि एकदम प्रभावी उपाय आहेत. चला तेच पाहूया. हे 4 सोपे उपाय करून बघू शकता. नंबर 1, शुगर फ्री च्युइंग गम. ते चघळल्याने लाळ ग्रंथी लगेच ॲक्टिव्हेट होतात. नंबर 2, जेवण झाल्यावर थोडी बडीशेप किंवा एक लवंग चघळा. लाळ वाढायला मदत होते. तिसरा उपाय, ज्यांना नाकाने श्वास घ्यायला त्रास होतो त्यांच्यासाठी झोपण्याआधी वाफ घ्या, नाक मोकळं होईल. आणि चौथा उपाय, खास करून रात्रीसाठी खोलीत एक ह्युमिडिफायर लावा, त्याने हवेतला ओलावा टिकून राहतो. म्हणून पुढच्या वेळेस तोंड कोरडं पडल्यासारखं वाटलं ना, तर त्याकडे फक्त एक छोटीशी गोष्ट म्हणून बघू नका. एक क्षण थांबा आणि विचार करा की आपलं शरीर आपल्याला कोणता तरी महत्त्वाचा सिग्नल देत आहे का? आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही सगळी माहिती फक्त तुमच्या ज्ञानासाठी आहे. हा काही मेडिकल सल्ला नाही. जर असं वाटत असेल की हा त्रास डायबिटीजमुळे किंवा कुठल्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे होतोय, तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.